चंदगड तालुक्यातील कालकुंद्रे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्याला सुरुवात. अभूतपूर्व उत्साहात मूर्ती आणि कळस मिरवणूक. मंदिर लोकार्पण सोहळा सुरू. हिरेमठ दोडवाडचे श्री जडेसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते होणार कळसारोहण. चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील ग्रामस्थ आणि भाविकांच्या देणगीतून नवीन बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वास्तुशांती कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मूर्ती मिरवणूक काढण्यात आली. कोवाड इथं ताम्रपर्णी नदी घाटावरून सरपंच अनिता भोगड, अरुण पाटील यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेल्या एका ट्रॅक्टरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्ती तर दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम, ज्ञानेश्वर मूर्ती आणि मंदिर कळस ठेवण्यात आला होता. कोवाड, कागणी मार्गे कालकुंद्री अशा 5 किलोमीटर मिरवणुकीत हजारो महिला पुरुष भाविकांसह कोवाड, तेऊरवाडी, निट्टूर, हदगीनूर आदी गावातील वारकरी दिंड्या, महिला हरिपाठ मंडळे, लेझिम पथक यांचा सहभाग होता. मिरवणूक मार्गावर कालकुंद्री येथील मुस्लिम बांधवांच्या वतीनं पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करण्यात आली होती. सकाळी ग्रामदैवत श्री कलमेश्वर अभिषेक केल्यानंतर नवीन मंदिरात गणेश पूजन, मंडप, गोमाता आणि पर्णकुटी पूजन करण्यात आलं. यावेळी सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, मंदिर बांधकाम कमिटी अध्यक्ष पद्माकर पाटील, दत्तपादुका मंदिर श्री क्षेत्र बांगरचे श्रीपाद अवधूत स्वामी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज फड पंढरपूर यांचं कीर्तन असा कार्यक्रम संपन्न झाला.